हॅलो मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर हे बघा, हा ब्लाऊज पीस आहे. मी पाठीचा भाग कट करून घेतलेला आहे आणि हे अस्तर आहे, तो पण कट करून घेतलेला आहे. तर त्याची पूर्ण उंची आहे 15 आणि घडी आहे 10.5ची. तर इथं मी गळा आखून घेतलेला आहे. तो पूर्ण 10.25 इंचचा आहे आणि गळा रुंदी इथं 2.5 ठेवलेली आहे आणि वर 2.25 ठेवलेली आहे आणि असा पहिला गळा आखून घेतलेला आहे बघा. आणि त्याच्यानंतर हा मधला आणि इथून आपल्याला बंडल लावून घ्यायचे, त्यासाठी एक्स्ट्राचा अर्धा इंच जास्त सोडलेला आहे. तर आता आपल्याला बाहेरच्या साईडनं कट करून घ्यायचं आहे बघा. तर इथून असंच कट करून घेऊ अस्तरवरती पहिलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती डीप गळा घ्यायचा आहे त्यानुसार तुम्ही डीप गळा घेऊ शकतात. आता हा ब्लाऊज पीस आहे सोयीचा आहे, त्याच्यावर मी अस्तर ठेवून घेणार आहे बघा आणि पूर्ण पिनानी सेट करून घेणार आहे. तर मी पूर्ण पिनानी सेट करून घेतलेला आहे. तर याच्यावर पहिले मी गळ्याला टिप टाकून घेणार आहे. जसा गळ्याचा आकार आहे त्याच्यावर पाव इंचाने टिप टाकून घ्यायची आहे. तर आता आपल्याला खालच्या साईडनं पण अर्ध्या इंचाने टिप टाकून घ्यायची आहे, कारण तिथं आपल्याला नंतर पट्टी बसवायची नाही. त्यामुळं अर्ध्या इंचाने खालच्या साईडनं टिप टाकून घेते. असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, नाही तर मध्ये घडी पडते बघा. त्यामुळे सारखं प्रेस करत राहायचं. आता हे पूर्ण पिना आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि हा मधला गळ्याचा आकार आहे तो पहिला कट करून घ्यायचा आहे. खूप पटकन होतो बघा असा ब्लाऊज शिवला तर, जास्त टाईम लागत नाही आणि खूप सुंदर पण दिसतो. तर कमी वेळेमध्ये पटकन होतो बघा. आता इथं आपल्याला थोडे कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून तिथं व्यवस्थित गळा फिनिशिंग सहित पलटतो. आता हा पूर्ण ब्लाऊज असं पलटवून घ्यायचा आहे. तर हे पूर्ण पलटवून झाल्याच्या नंतर थोडं नखाने असं थोडंसं प्रेस करायचं, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग येईल. टिप व्यवस्थित टाकता येते. असं थोडंसं गळ्याच्या साईडला पण थोडंसं असं नख मारून घ्यायचं. व्यवस्थित आहे असा आकार करून घ्यायचा. थोडंसं नखाने प्रेस करायचं. आता आपल्याला गळ्याच्या साईडने टिप टाकून घ्यायची आहे. तर अशी व्यवस्थित आहे अशा आकारावर टिप टाकून घ्यायची आहे. आकार आहे असाच घ्यायचा आणि टिप टाकायची आहे. जिथं त्रिकोण आहे तसाच तिथं थोडीशी मशीन पुढं जाऊ द्यायची आणि मग आकार घ्यायचा. बरोबर त्रिकोण आकार येतो बघा. आता आपल्याला खालच्या साईडनं पण टिप टाकायची आहे. व्यवस्थित प्रेस करायचं आहे, घडी कुठं पडू द्यायची नाही. तर आता आपल्याला साईडनं टिपा टाकून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे.
असंच दुसऱ्या बाजूनं पण कट करून घ्यायचं आहे टिप टाकून. तर आता पूर्ण आपल्याला इथं टक्स टाकायचे आहेत पाठीचे. तर इथं 4.25 इंचाने मी टक्स रुंदी घेणार आहे आणि तिथून टक्स उंची 4 पर्यंत ठेवायची आहे बघा. खाली अर्ध्या इंचाने टक्स रुंदी घ्यायची आणि टक्सला डबल टिप टाकून घ्यायची. ह्या साईडनं पण तसा टक्स घ्यायचा. तर आता पहिल्यांदा आपल्याला अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर कमी कपडा होता त्यामुळं मी जॉईंट करून पट्टी तयार केलेली आहे. ती 1.5 इंचाची रुंदी ठेवलेली आहे आणि सरळ कपड्यामध्येच पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत बघा. तर त्याला असं फोल्ड करायचं आहे आणि असा बंद तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं. असंच पूर्ण बंद तयार करून घेतल्यानंतर आपल्याला 2.5 इंचाचा असा बंद तयार करायचा आहे. असं कट द्यायचे आहेत 2.5 इंचाचे. तर हे बघा असेच आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तो पूर्ण कट झालेला आहे. तर आपल्याला इथं गळ्याच्या साईडनं लावून घ्यायचे आहे. असं फोल्ड करायचं आहे. थोडं वरच्या साईडला शोल्डर जॉईंट करण्यासाठी सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या खालून असं मग असे बंद लावून घ्यायचे आहेत. असं फोल्ड करून व्यवस्थित एका लाईनमध्ये येऊ द्यायचे. इकडनं पण व्यवस्थित आले पाहिजे. कमी जास्त अंतर करायचं नाही. आहे तेच अंतराने पूर्ण लावून घ्यायचे आहेत बघा असे. तर आपल्याला इथपर्यंतच लावून घ्यायचे आहेत बघा. थोडंसं अंतर तिथं अर्धा इंचाने सोडून द्यायचं आहे. तिथपर्यंत बंद लावून घ्यायचे आहेत बघा. आता इकडल्या साईडनं पण इथपर्यंतच लावून घ्यायचे आहेत बंद. तर बघा मी दोन्ही साईडनं लावून घेतलेले आहेत. तर त्याच्यावरती लेस लावायची आहे. वरच्या साईडनं अशी लेस लावायची. इथपर्यंत लेस लावून घ्यायची आहे बघा. डबल टिप टाकायची आहे साईडनं. आता आपल्याला ह्या साईडनं पण तशीच लेस लावून घ्यायची आहे. इथून आपल्याला लेस अशी लावायची. एक्स्ट्राचे आहे तिथं कट करून घ्यायचे आहे. तर आपल्याला आता इथं बंद लावून घ्यायचा आहे बघा. पिनामध्ये मी असं ओवून घेतलेला आहे. तो आपल्याला इथून असा ओवून घ्यायचा आहे त्यातून. आणि इथपर्यंत लावायचं आहे बघा. असं खालच्या साईडला ठेवायचं आहे आणि त्याच्यावर टिप टाकून घ्यायची आहे. तर आता इथं वरच्या साईडनं कट करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला शोल्डर जॉईंट करायचं आहे नंतर.
ब्लाऊज शिवते वेळेस. तर इकडल्या साईडनं पण तसंच बंद लावून घ्यायचं आहे. मी पूर्ण ब्लाऊज कसा शिवला तो शेवटी मी दाखवते. खूप छान शिवलेला आहे बघा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. फ्रिलची बाही तयार केलेली आहे मी आणि डिझाईन पण खूप सुंदर झालेली आहे. तर बघा आपलं दोन्ही साईडनं लावून झालेलं आहे. तर आता आपल्याला फ्रिल तयार करायची आहे. तर मी काठा आहे तोच वापरणार आहे, कारण तिथं मी बाहीला हाच कपडा वापरलेला आहे आणि काठ हा थोडासा डार्क नसल्यामुळं मी फ्रिल तयार केलेली आहे बाहीची आणि हा काठ जो आहे तो मी ह्याची फ्रिल तयार करून घेणार आहे. तर 3 इंच रुंदी आहे आणि आता हे उलटे घडी करायची आहे आणि त्याच्यावर टिप टाकून घ्यायची आहे. तुम्ही आवडीनुसार किती रुंदीची घेणार आहे त्यानुसार तुम्ही इथं पट्टीची रुंदी ठेवू शकतात. तर मी इथं 3 3.25 ठेवलेली आहे. तर माझी 1 1.25 पर्यंत तयार होते. अर्धा इंचाची टिप टाकून घेणार आहे. तर माझा मुलगा झोपला होता. तो झोपेतून उठला. त्यामुळं मी खूप गडबडीत आता शिवून घेणार आहे. त्याला पण भूक लागलेली आहे आणि तो सारखा मध्ये-मध्ये येतोय. तर मी पटकन तुम्हाला ब्लाऊज डिझाईन दाखवते बघा आणि शेवटी ब्लाऊज पूर्ण झाल्याच्यानंतर शेवटी पण तुम्हाला ब्लाऊज कसा शिवला तो पण दाखवते. तर अशी फ्रिल तयार करून घ्यायची आहे. आता हे बंद पलटवून घ्यायचं आहे. असं पूर्ण पलटवून घ्यायचं आहे बघा. आणि त्याच्यावर असं नंतर प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला किती लागणार आहे त्यानुसार लहान मोठ्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. कारण आपल्याला तितकी फ्रिल तयार झाली पाहिजे गळ्याला. कमी जास्त होत असेल तर एक एक प्लेट काढून परत ॲडजस्ट करून घ्यायचं बघा. लागून एवढी आपल्याला फ्रिल तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा मी त्यानुसार फ्रिल तयार करून घेतलेली आहे. तर आपल्याला इथून अशी आणि इकडं अशी लावून घ्यायची आहे गळ्याला. तर इथून धरली आहे मी बघा मुंड्याच्या साईडनं आणि अशी पाव इंचाची अशी टिप टाकायची आहे त्याच्यावरती. आणि इथं त्रिकोण आकार आहे तिथं थोडीशी वळवून घ्यायची आहे लेस. आता तसंच इकडं मुंड्याच्या साईडला येऊ द्यायची आहे लेस. आणि एक्स्ट्राचे आहे तिथं कट करून घ्यायचे आहे. हे बघा आता आपल्याला त्याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही आवडीनुसार इथं लेस लावू शकतात. एक्स्ट्राची लेस आहे तिथून कट करून घ्यायची आहे. तर अशीच आपल्याला खालच्या साईडनं पण लेस लावून घ्यायची आहे.
तर पाहू शकतात आता इथं आपल्याला नॉट्स लावून घ्यायचे आहेत. तर बघा इथं मी बंद पण लावून झालेले आहेत. पाठीचा भाग तयार झालेला आहे. तर बघा मी पूर्ण ब्लाऊज शिवलेला आहे. तर बघा कसा वाटतो तो. लटकन पण तयार केलेले आहेत छान असे आणि बाही पण खूप सुंदर झालेली आहे बघा. एकच कलर ब्लाऊजमध्ये असल्यामुळं मग मी अशी ब्लाऊज डिझाईन केलेली आहे. तर तुम्ही नक्कीच माझ्यासारखी ब्लाऊज डिझाईन तयार करा. तर बघा खूपच सुंदर लुक आलेला आहे ब्लाऊजला. घातल्यानंतर तर खूप छान वाटणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.